हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। आणि हो, कसे आहात सगळे? तर इथं मी संध्याकाळचं थोडंसं रुटीन तुमच्याशी आज शेअर करते आहे। तर पहिला सुरुवात करते मी 4:30 पावणे 5ला उठते। शक्यतो 4:30ला उठल्यानंतर फ्रेश होते आणि मगच बाकीच्या कामांना हात लावते। चहा काय आम्ही उठल्या उठल्या लगेच घेत नाही, पहिला शेळ्यांचा आवडतो, त्यामुळे शेळ्यांना पहिला खायला गहू ठेवले की मग त्यांचा जो गोठा आहे तो झाडून घेऊन सगळं साफसफाई करायला मला 15-20 मिनटं लागतात। त्यामुळं मग तोपर्यंत ते गहू खाऊन घेतात, मग आम्ही चारा घेऊन येतो आणि त्यांना टाकतो। म्हणजे आमचं काम इथं झालं, नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांचं झाडून घेणं, चारा टाकणं, गहू ठेवणं हे होतं। तर इथं मी गहू ठेवायला गेले तर बघताय ना म्हणजे शेळीचं पिल्लं बाहेर आलं। आणि आमच्याकडे आता शेळ्या बऱ्याच आम्ही कमी केलेल्या आहेत, कारण आम्ही 2-4 दिवस मुंबईला जातो तेव्हा त्यांचं खूप हाल होतं आणि ते सांभाळायलाही कोणी नाही आहे। त्यामुळं आम्ही असं ठरवलं की ज्या शेळ्या होत्या 2-3 त्या आम्ही दुसऱ्यांच्याकडे सांभाळायला दिलेल्या आहेत। आणि त्यांची जी पोरं आहेत, म्हणजे त्यांची जी लहान लहान पिल्लं आहेत तीच तेवढी आमच्याकडे, आणि एक बोकडं आहे, तर तेही आम्ही आता म्हणजे दुसऱ्याकडे सांभाळायलाच देणार आहे। त्यामुळं आता हे काय जास्त दिवसाचं काम नाही आहे, शक्यतो हे काम सगळं आहोच करतात, पण सध्या त्यांची तब्येत खूपच म्हणजे खराब होत चालली आणि त्यांचे पाय वगैरे सुजतात शुगर असल्यामुळं। त्यामुळं मग मी बऱ्यापैकी जे आहे आपल्याला जमतं आहे तेवढं करते। चारा वगैरे कापायचं काम मला काही जमत नाही, कारण मी कधी कापला नाही, पण लोटझाड वगैरे करणं, स्वच्छता करणं हे माझ्या म्हणजे मला जमतं, त्यामुळं मी हे सगळं करते। आणि सकाळी आणि संध्याकाळी मी दोन्ही वेळा झाडून घेते, कारण कसं असतं, आपण कसं आपल्या घरात स्वच्छ राहतो, आपल्याला घर झाडलेलं हवं असतं, तसंच शेळ्यांचंही घर असतं ते, आणि तेही स्वच्छ असलेलं मला आवडतं। त्यामुळं कचरा जरी नसला तरी मी बऱ्यापैकी सगळं झाडून घेते। त्यांची ते चारा टाकायची गोरण असते तेही स्वच्छ करून घेते वरचेवर, कारण त्यांनाही मग छान वाटतं खायला। आणि इथं मी गहू टाकलेत, बघा किती भारी गहू खायला लागलेत ते, आणि मला खरंच खूप भारी वाटतात ही छोटी छोटी पिल्लं। पहिला मी या सगळ्या गोष्टींना घाबरायचे, पण आता जसं मी आता सध्या गावाकडे येते तसं मला सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे, जनावरांची पण सवय झालेली आहे, आणि कुत्रं मांजर यांचीसुद्धा सवय झालेली आहे। कुत्र्याची मांजराची पण मला खूप भीती वाटायची, पण आता कसं झालं, इकडं राहते आणि सगळं कुत्रं मांजर शेळ्या हे सगळं घरातच आहे, त्यामुळं हळूहळू त्यांची सवय झाली आणि खरंच खूप भारी वाटतं त्यांच्याबरोबर। म्हणजे मला तरी माणसांपेक्षा ह्या जनावरांचाच लळा लागतो जास्त। आणि इथं आमची एक छोटीशी कोरडू आहे, काय ते कोरडू म्हणतात का काय म्हणतात मला माहिती नाही, पिल्ली आहे, तर पिलीच म्हणते मी तिला, तिचं नाव आम्ही चिमी ठेवलं आहे। तर तिची थोडी जरा सध्या तब्येत बरी नव्हती, म्हणजे मध्यंतरी तिला खूपच जुलाब लागलेले आणि खूप त्रास झाला तिला, आणि तिला काय म्हणजे ती काय खातच नव्हती। त्यामुळं तिला आम्ही थोडं सकाळ संध्याकाळी थोडं उन्हात पण फिरवतो, आणि थोडं तिला आम्ही आमच्या हाताने खाऊ घालतो, दूध पण पाजतो तिला। आणि आता थोडं बरी झाली आहे, म्हणजे चालते फिरते व्यवस्थित। आणि आमची मांजर बघा तिच्या पाठीमागे कशी दबून राहिली आहे, हिला तर आम्ही दुसऱ्या कुठल्या जनावराला जीव लावलेला अजिबात आवडत नाही, ती लगेच त्यांना येऊन चावते, अशी वांड झाली आमची मऊ। त्यानंतर मी आत आले आणि बाकीचं काम आवरायचं होतं। आज सकाळी माझी थोडी शुगर लो झाली होती, शुगर नाही BP लो झालेली अचानकच, आणि मला बऱ्याच दिवसानंतर असा त्रास झाला होता। ते तिथं मी सासूबाईंना सांगत होते, त्या आल्या होत्या शेंगदाणे बारीक करून घ्यायला, त्या आमच्यासोबत राहत नाहीत, त्या वेगळ्या राहतात। तर त्यामुळं कसं त्यांना जर काय लागलं किंवा काही हवं असेल तर त्या इकडेच येतात आमच्याकडे, तर त्या शेंगदाणे बारीक करायला घेऊन आल्या होत्या, मग त्यांना ते करून दिलं। आणि त्यांना मी तेच सांगत होते की माझी BP लो झाली होती, तर सकाळपासून मला खूप त्रास होत होता, त्यामुळे दुपारी थोडा वेळ मी आराम केला आणि मग संध्याकाळी उठून काम केलं, कारण मग हे नाही मी जर केलं तर अहो करतात, आणि त्यांची तब्येत आधीच बरी नाही आहे, आणि त्यांना त्रास होण्यापेक्षा मला वाटतं की मला त्रास झालेला बरा, कारण आपण बायका सहन करू शकतो, पुरुषांना अजिबात त्रास सहन करायची सवय नसते। त्यामुळे त्यांना आजारपण आलं की आपणच आजारी पडल्यासारखं वाटतं, त्यापेक्षा ते आराम करू देत आणि आपण काम केलेलं बरं, असं मला वाटतं। तर मी मूग डाळ भिजवून ठेवली होती, कारण मला मूग डाळीचा हलवा करायचा होता। तर हे मी आहोंना सांगितलं नव्हतं, कारण त्यांना मूग डाळीचा हलवा खूप आवडतो, आणि मला वाटतं 4 का 5 वर्ष झाली असेल तेव्हा मी त्यांना बनवून खाऊ घातला होता, पण त्यांना हवा तसा टेस्ट त्याच्यामध्ये आली नव्हती। त्यामुळे ते बोलले की तू करू नको बाई, तुला जमत नाही, माझी चव तोंडाची घालून टाकशील। पण आज मला का असं वाटलं काय माहीत, त्यामुळे सकाळीच मी डाळ भिजत घातली होती,
आणि कुठली पण गोष्ट पहिल्यांदा बनवताना मी कमीच बनवते, कारण जास्त बनवली की सगळं खराबच होऊन जातं. मला एक दोनदा अनुभव आलेला आहे. त्यामुळे आता मी बऱ्यापैकी थोडंसं घालते, जेणेकरून चांगलं झालं तर पुढच्या वेळी वाढवता येईल. त्यानंतर इथे किचन स्वच्छ करून घेतलं, कारण सकाळी मी तुम्हाला बोलल्यासारखं माझी BP लो झाली होती आणि घरात एक शेतामध्ये पाणी द्यायला माणूस होता, त्यांना पण जेवण द्यायचं होतं. त्यामुळे फक्त जेवण बनवलं आणि मी झोपले होते. तर आपण त्यांना जेवण वगैरे वाढून दिलं होतं. मग 3-3:30ला मी झोपून उठल्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली होती आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात केलेली. तर सकाळी मी झोपून उठल्यावर जी भांडी घासून घेतली होती ती मी लावून घेते, कारण पुन्हा त्यानंतर माझी भांडी पडली होती. चहाची 3-4 वेळा चहा झाला होता आज. एक जण येत होते, तसे येत होते तसे त्यांच्यासाठी चहा करून दिला होता. एकदमच करायचं म्हटलं तर सगळे कोणीच एकदम नव्हते, त्यामुळं आम्ही दोघांनी एकदा, सासूबाईंना एकदा, परत सासरे आले होते त्यांना एकदा आणि शेतात काम करणारे होते त्यांना एकदा, असं 4 ते 5 वेळा चहा झाला होता. त्यामुळे भांडी पडली होती. सगळी भांडी नेऊन बाहेर ठेवली, भांडी घासून घेतली आणि मग आता लागले होते जेवणाला. जेवणामध्ये काही बनवायचं नव्हतं. सकाळी मी शेपूची भाजी आणि भाकरी बनवली होती बाजरीची, तर त्यातले 2 भाकरी आणि शेपूची भाजी उरली होती. त्यामुळे मला टेन्शन नव्हतं संध्याकाळी जेवणाचं. मग इथं मी मूग डाळीचा शिरा बनवायला घेतला. मूग डाळ मिक्सरला लावून घेतली, जी भिजवलेली होती ती, आणि तुपामध्ये चांगलं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकून शिजवून घेतलं आणि मग वरून गूळ टाकला आणि पुन्हा तूप टाकून मस्त असं शिजवून घेतलं. ह्याला वेळ लागतो, अर्धा-पाऊण तास लागला ह्या वाटीभर फक्त मूग डाळीचा शिरा बनवायला. पण खूप भारी झाला होता, टेस्टी पण झाला होता आणि आव्हांना पण आवडला यावेळी. त्यामुळे मलाही भारी वाटलं. म्हटलं त्याला एवढा वेळ मी जर बनवत होती शिरा, अर्धा-पाऊण तास, जवळजवळ 1 तास गेला होता एवढासा शिरा बनवायला, त्याचं काहीतरी सार्थक झालं की आहोंना शिरा आवडला यावेळी. त्यानंतर पहिल्यांदा मी देवबापाला नैवेद्य दाखवून घेतला. मग आम्ही जेवण केलं. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.